इनकी खुर्ची है, इसके लिए ये सब चालू है. कोणी खतरेमध्ये नाही. बटेंगे कटेंगे म्हणण्यापेक्षा मला त्यांना सांगायचं आहे, फुले शाहू आंबेडकरांचा बहुजनवाद सांगतो. काय सांगतो? जुडोंगे तो जीतोंगे. त्या बटेंगे तो कटेंगेला सांगा, जुडेंगे तो. उच्छांद मानून ठेवलाय. पहिल्यांदा धर्मात भांडण लावायचा प्रयत्न केला, हिंदू मुस्लिम करतायचा प्रयत्न केला. लोकसभेला काही डाळ शिजली नाही. आता जातीत भांडण आहेत. मला तुम्हाला विचारायचा प्रश्न की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं एक सामान्य कुटुंबातला माणूस, एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे आलं. काय करायले होते? आंतरवरी सराटीला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायले होते. काय मागणी होती? समाजाला आरक्षण द्या म्हणून. कोणी लाठीचार्जचा आदेश दिला हो? आता हरिपाठ बसणारी माणसं काय रायफली घेऊन बसली होती काय? त्यांच्यावर लाठीचार्जचे आदेश, आया बहिणीची डोकं फोडायचं काम त्यांनी केलं. काय प्रकार झाला बघितलाय तुम्ही. त्याच्यानंतरच्या पुढच्या घटना तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. जरांगे दादाकडं जजेस पाठवायचे, जरांगे दादाकडं सचिव पाठवायचे, अध्यादेश काढायचाय, त्याची कच्ची प्रत पाठवायची, मुंबईपर्यंत गेल्याच्या नंतर खोटं आश्वासन द्यायचं. बांधवानो, राज्याचा मुख्यमंत्री जर देतो म्हणून सांगत असेल आणि जर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वाहिलेली शपथ जर खोटी घेत असेल तर ह्याच्यापेक्षा राज्याचं काय त्या ठिकाणी दुर्दैव असू शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाची तीच परिस्थिती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत म्हणले पहिल्या कॅबिनेटला निघतात. आता कवाईची पहिली कॅबिनेट आता लाकडं पोचली. काय अवस्था आहे त्या आरक्षणाची सुद्धा. दमान रे जरा ते जी राग आहे ना मतातून दाखव, तोंडातून दाखवू नको. शांततेत गेल्यावर नीट मशीन बघून काचकाटून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचं. हा ती तिकडं आमच्याकडे आहे का बाळी? ती काळा दिवस SIT आमच्याकडे गँग आहे सगळी. रक्ताची पाठ वातील ती गळी माझ्या तावडीत आहे. तुम्ही काळजी करू नका. मला असलंच होत. अरे सोड ना बाबा, आता सूप प्यायचंय आपल्याला. सोड ना. कुठं आता कळल की तुला. आता बुंबरंडा वाशीचा निकाल आल्यावर कळल कशाला ती दम. काय अवस्था आहे बघा. माझ्या लोकसभेत तर बघा, आपली नियत साफ असल, आपण प्रामाणिकपणे लोकांच्या कामात जर पडलेलो असू, लोकांना आपल्याबद्दल प्रेम असल. मला सारखं 19ला मी खासदार म्हणून निवडून आलो आणि 19ला निवडून आल्याच्या नंतर मला सासूर असंच होता 2.5 वर्ष. तर हो, कोण म्हणायचे मोदीमुळे आलो. एक तर तुमच्या इथलं मला म्हणायचं बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं. आता थांबा. 2009ला ज्यावेळेस ओमराजे निंबाळकर आमदार होता तेव्हा बेरोजगार आमदाराला खासदार केलं म्हणणारा माणूस ग्रामपंचायतचा सदस्य तरी होता का हो? बरं, गंमत अशी, मी त्यांना सांगायचं की धाराशिव म्हणजे हिंदुराव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कडवट सैनिक घडवले त्यांचा तो जिल्हा आहे. नरहिरेताई, शिवाजी बापू कांबळे, मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता, नावही माहित नव्हतं. त्यावेळेस 3-3दा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तिथला खासदार धाराशिवचा हा शिवसेनेचा झालाय. ऐकतच नव्हती. म्हणलं आता परमेश्वरा देवा काम कर की अशी एक निवडणूक असू दे की मोदी विरोधात असावं. आणि मोदी विरोधात असताना मी जितक्या मतानं 19ला निवडून आलतो त्याच्यापेक्षा एक का होऊन आपण आगाव मत निवडून यावं, म्हणजे मला दिमागात सांगता येईल की बाबा आपलं काय परमेश्वराची कृपा. 24लाच संधी मिळाली बघा.
देशाचे पंतप्रधान विरोधात विश्वगुरु आमच्यातले 40 पालथे पडल्यामुळे एक फुल आणि 2 हात महाराष्ट्रात तयार झालं. तुम्हाला माहिती आहे 1 फुल कोणचं आणि 2 हात कोणचे. ती विरोधात माझ्या मतदारसंघातले तर 6 पैकी 5 आमदार विरोधात. आणि पैशाची अशी परिस्थिती आहे, मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक गावात 20 लाख 25 लाख 20 लाख 25 लाख माझ्या विरोधात मतदान टाका म्हणून. मोदी साहेब, मला निम्रपणे विचारायचंय की खाऊंगा ना खाने दूंगा होतं तर मग प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 20-20 लाख रुपये किधर से दूंगा. मी तर साधा माणूस, आपल्यावर काय तुम्हाला दिसतंय खासदार खालच्या कडे बसून काहीच नाही. काल उद्धव साहेबांची सभा होती, पोलीस मला तिथूनच बाहेर टाकला, गेट येऊच देणार मध्ये. अरे म्हणलं खासदार मी एकदा नाही 2दा जाऊ. तुम्हाला असं बघायचं खालून, हे असलं असतं का म्हणला काय. पुन्हा शेजाऱ्याने सांगितलं नाही म्हणले, अरे खरंच खासदार आहे जाऊ दे म्हणलं. तवामध्ये घेतलं आणि सेल्फी काढायला तुम्हाला सांगतो विचारित नाही, असं कवळ्यात कसं आपण धरतात. काढ बाबा तुला जशी काढायची तशी. नाही म्हणत नाही, साधा आहे आपलं. साधा खासदार मोदी साहेबाला विचारतो की का खाऊंगा ना खाणे दूंगा, मग ही कुठून. एवढी प्रतिकूल परिस्थिती होती बांधवानो. मला शेतकऱ्यानं आता इथं जसे पैसे दिले, कुणी पैसे दिले आता किती रुपये दिले, बंद पाकिट बाबा. पण 1000 रुपये दिले असतील तरी 1000 कोटीला हे 1000 रुपये ऐकत नाहीत, तुम्हाला सांगतो. कारण ते कष्टाचे घामाचे मेहनत करून कमावलेले आहेत आणि प्रेमापुटी दिलेत, ते ऐकत नाहीत. माझी बी ऐकले नाही, मला बी शेतकऱ्यांनीच पैसे दिले लय पट्टी करून. 700 रुपयानं रोज बिगारी काम करणारा मिस्त्री, त्यानं 1400 द्यावे मला 2 दिवसाचा रोजगार. चिंचुकी फोडणारी माझी बहीण 1600 रुपये द्यावे त्या लेकरांना बारक्या. ह्याला नशीब लागतंय. एवढी सगळी शक्ती एका बाजूला, सगळे दुर्गुस होता. आणि आमच्याकडचा पैसेवाला किती आहे तुम्हाला माहिती आहे. राणा पाटील, तुम्ही नाव ऐकून असाल की शिव वाघ. तशा परिस्थितीत ह्या 72 मतदाराने मी एक मत आगाव मानत होतो बांधवानो. महाराष्ट्रानं जे लोकसभेच्या जागा जिंकल्या त्याच्यात क्रमांक 2चं मताधिक्य 3,29,000च्या लीडनं ह्या ओमराजेला लोकसभेत पाठवायचं काम माझ्या भागातल्या जनतेनं केलं बांधवानो. तसं तर पहिलाच नंबर आला असता, पण काय केलं, 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबर माझं नाव ओमराजे निंबाळकर, चिन्ह मशाल. 2 नंबरची बी मशीन होती, त्याच्यावर बी एक मंगरूळचा निंबाळकर हुडकून आणला. त्याचं चिन्ह चिमणी. ती चिमणी मशाल जर आजूबाजूला ठेवली तर सख्या भावासारखी दिसायची. हे लोकांना राग होता सोयाबीनचा, द्राक्षाचा, जीएसटी आहे, कच काटून 20,000 मतं चिमणी. मत मशालीची पण गेली कुठं. ती काय आबा लय फरक आहे, त्यामुळे लय काळजी करू नका. ती 20,000 मतं जर मशालीवर आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर असता.